नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फायनान्स मंत्र चॅनलमध्ये. तर मंडळी, तुम्ही कधी विचार केलात का, काही लोक आयुष्यभर मेहनत करतात पण पैशाच्या तंगीमधून बाहेरच येऊ शकत नाहीत, तर काही लोक कमी मेहनत करून पण सतत रिच होत जातात. ह्याचं उत्तर आहे रॉबर्ट कियोस्की यांचं जगप्रसिद्ध पुस्तक रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्टच्या आयुष्यात दोन वडील होते. पहिले हायली एज्युकेटेड, गव्हर्नमेंट जॉब करणारे पण पैशाबाबत कन्झर्वेटिव्ह, हे होते पुअर डॅड. दुसरे त्यांच्या मित्राचे वडील, फॉर्मल एज्युकेशन कमी पण पैशाबाबत खूप स्मार्ट, हे होते रिच डॅड. पुअर डॅड म्हणायचे स्टडी हार्ड, गेट अ सेफ जॉब, अर्न सॅलरी. पण रिच डॅड म्हणायचे डोंट वर्क फॉर मनी, मेक मनी वर्क फॉर यू. आज आपण रिच डॅडचे 6 रूल्स ऑफ मनी फायनान्स मंत्रावर सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास गरीब विचारसरणीतून श्रीमंत विचारसरणीकडे. रूल नंबर 1, पैशासाठी काम करू नका. तर मंडळी, आपण सगळेच रोज मेहनत करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण खरं सांगा, आपण काम का करतो? सॅलरीसाठी नाही का? रॉबर्ट कियोस्की म्हणतात, हा सॅलरी कॅप आहे. कारण पगार येतो, लगेच घर खर्च, EMI, बिल भरून जातात, शेवटी बचत शून्य. एक एम्प्लॉई महिन्याला 50,000 कमवतो, पण खर्च, कर्ज, लाईफस्टाईल यामुळे त्याच्याकडे सेव्हिंग शून्य उरतात. तर दुसऱ्या बाजूला एक इन्व्हेस्टर आहे, तो भाड्याने दिलेल्या घरातून रेंट कमवतो, शेअर्स मधून डिव्हिडन्स मिळवतो, साईड बिझनेस मधून थोडं एक्स्ट्रा उत्पन्न घेतो. आणि काय होतं? पैशाचा फ्लो सतत सुरू राहतो. हाच फरक आहे ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मध्ये. ऍक्टिव्ह इन्कम फक्त नोकरी करून मिळणारं उत्पन्न, पॅसिव्ह इन्कम जिथे पैसा तुमच्यासाठी काम करतो. आता विचार करा, आज अचानक तुम्हाला जॉब सोडावी लागली तरी तुमच्या घरात पैशाचा ओघ सुरू राहील का? हा विचार तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाकडे नेईल. रूल नंबर 2, बाय असेट आणि अवॉइड लायबिलिटीज. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असेट म्हणजे जे तुमच्या खिशात पैसे आणतात आणि लायबिलिटीज म्हणजे जे तुमच्या खिशात पैसे काढतात. उदाहरण बघा, तुम्ही एक छोटं घर भाड्याने दिलं, दर महिन्याला रेंट येतो, हे असेट आहे. आणि तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली, डिव्हिडंड आणि अप्रिसिएशन मिळतं, हे असेट आहे. पण तुम्ही लोनवर गाडी घेतली, दर महिन्याला EMI भरावी लागते, हे लायबिलिटी आहे. क्रेडिट कार्डवर खर्च केला, इंटरेस्ट भरावा लागतो, हे लायबिलिटी आहे. म्हणून बहुतेक लोक इथेच चूक करतात. ते कर्जावर गाडी, महागडे घर, गॅजेट्स घेतात आणि त्याला असेच समजतात, पण प्रत्यक्षात हे त्यांच्या खिशाला रिकामं करतं. रॉबर्ट कियोस्की एकदम स्पष्ट सांगतात, रिच बाय असेट्स, पुअर बाय लायबिलिटीज. आता एक प्रश्न तुम्हाला, आज तुमच्या आयुष्यात जास्त आहेत असेट्स की लायबिलिटीज? कमेंट मध्ये नक्की सांगा. रूल नंबर 3, स्वतःचा बिझनेस सांभाळा. पुअर डॅड म्हणाले जॉब म्हणजे सुरक्षितता, पण रिच डॅड म्हणाले जॉब इज टेम्पररी, बिझनेस इज फ्रीडम. याचा अर्थ नोकरी सोडा असं नाही, तर नोकरी सोबत स्वतःचा छोटासा मनी मेकिंग सिस्टम तयार करा. आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात. तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता, तुम्ही YouTube चॅनल ओपन करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ठेवू शकता आणि एखादं फ्रीलान्सिंग वर्क पण घेऊ शकता. जर तुम्ही जॉब प्लस बिझनेस दोन्ही सांभाळलं तर तुम्हाला कधीच पूर्ण फायनान्शियल डिपेंडन्सी राहणार नाही. तर मंडळी, आपण एक छोटासा एक्झाम्पल बघूयात. रमेश एक IT इंजिनियर होता. महिन्याला 70,000 पगार मिळायचा, सगळं छान चालू होतं. पण अचानक कंपनीने डाऊन सायझिंग केली आणि त्याची नोकरी गेली. एका क्षणात EMI, घर खर्च, फ्युचर प्लॅन सगळं अडकलं. पण त्याच ऑफिसमध्ये सुनील नावाचा दुसरा इंजिनियर होता. त्याने नोकरीसोबत फ्रीलान्सिंग सुरू केलं होतं. त्याचा YouTube चॅनल पण होता आणि म्युच्युअल फंड्स मध्ये SIP सुरू केलं होतं. नोकरी गेली तरी त्याच्याकडे 3 इन्कम सोर्सेस चालू होते. त्यामुळे त्याचं जीवन थांबलं नाही, तर स्मूथली पुढे गेलं. हाच रिच डॅडचा विचार आहे. डोंट डिपेंड ऑन वन इन्कम, बिल्ड मल्टिपल सोर्सेस. आता एक प्रश्न तुम्हाला, आज तुमच्याकडे किती इन्कम सोर्सेस आहेत? कमेंट मध्ये नक्की सांगा. रूल नंबर 4, फायनान्शियल एज्युकेशन. स्कूल आणि कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जातं कसं काम करायचं, कसं नोकरी मिळवायची. पण फायनान्शियल एज्युकेशन शिकवतं कसं पैशाला आपल्यासाठी काम करायला लावायचं. रिच लोक काय करतात, ते टॅक्सेस कमी कसे द्यायचे, कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं हे समजून घेतात. पुअर लोक ते फक्त सॅलरी, टॅक्स, एक्सपेन्सेस ह्या सायकल मध्ये अडकलेले राहतात. आपण आता फरक पाहूयात.
पुअर डॅड काय करतो? आधी नोकरदारासारखा मंथली सॅलरी घेतो. नंतर टॅक्स सरकार आधीच कापून घेते आणि मग घर खर्च, EMI, बिल सगळं संपलं की शेवटी थोडं जे वाचतं ते सेव्हिंग मध्ये जातं. पण परिणाम काय? नो ग्रोथ, फक्त सर्व्हायव्हल, आयुष्यभर धावपळच. पण रिच डॅड थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रथम बिझनेस किंवा इन्व्हेस्टमेंट मधून असे तयार करतो जे परमनंट इन्कम जनरेट करतात. या इन्कम मधून एक्सपेन्सेस भागवतो. टॅक्स सर्वात शेवटी आणि स्मार्ट प्लॅनिंग करून कमी देतो आणि नंतर उरलेलं परत असेट्स मध्ये रिइन्व्हेस्ट करतो. म्हणजे काय? मनी बिल्ड्स मोर मनी, ग्रोथ अँड फ्रीडम. रॉबर्ट कियोस्की म्हणतात, द रिच डोंट वर्क फॉर मनी, दे मेक मनी वर्क फॉर देम. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर शिकायची एकच संधी मिळाली, स्टॉक मार्केट की रिअल इस्टेट, तुम्ही कुठलं निवडाल? कमेंट मध्ये नक्की लिहा. रूल नंबर 5, धोका घ्या पण शहाणपणाने. आपण बघतो ना, बहुतांश लोक पैशाच्या बाबतीत रिस्क घ्यायला घाबरतात. पण खरं सांगायचं झालं तर नो रिस्क नो ग्रोथ. रिच लोक रिस्क घेतात पण जुगाऱ्यासारखा नाही. रिस्क घेतात प्लॅनिंग प्लस नॉलेज सोबत. उदाहरणार्थ, कुणी अंदाजे शेअर्स विकत घेतले आणि काही दिवसात पैसे गेले. पण स्मार्ट गुंतवणूकदार अनालिस्ट प्लस रिसर्च करूनच इन्व्हेस्ट करतो आणि तो मोठा होतो. फरक फक्त इतकाच, रिस्क ब्लाइंड नसतो, रिस्क कॅल्क्युलेटर असतो. रॉबर्ट कियोस्की म्हणतात, डोंट फिअर लुझिंग, फिअर नॉट लर्निंग. तुम्ही शेवटचं कधी एखादं कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलं होतं का? कमेंट मध्ये नक्की शेअर करा. बघूया कोणता अनुभव सर्वात इंटरेस्टिंग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क शिवाय ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. पण रिस्क घेताना नॉलेज प्लस प्लॅनिंग असेल तरच मिळते खरी फ्रीडम. रूल नंबर 6, स्किल्स शिका आणि वापरा. सगळ्यात मोठी असेट कोणती? तुमची स्किल्स. रिच लोक सतत नवीन स्किल्स शिकत राहतात. सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, इन्व्हेस्टिंग, डिजिटल स्किल्स म्हणजे AI, सोशल मीडिया, ऑनलाईन टूल्स. कल्पना करा, जर तुम्ही मार्केटिंग शिकलात, तुमचा बिझनेस मल्टिप्लाय होईल. जर कम्युनिकेशन शिकलात तर जॉबमध्ये तुमची व्हॅल्यू डबल होईल. आणि जर इन्व्हेस्टिंग शिकलात तर पॅसिव्ह इन्कम वाढायला लागेल. आणि जर डिजिटल स्किल्स शिकलात तर ऑनलाईन इन्कमचे नवीन डोर्स ओपन होतील. रॉबर्ट कियोस्की म्हणतात, वर्क टू लर्न, नॉट जस्ट टू अर्न. आणि हाच सगळ्यात मोठा सक्सेस सिक्रेट आहे. शिकणं कधीही थांबू नका. आज शिकलात तेच उद्या तुमच्या इन्कमला मल्टिप्लाय करणार आहे. नॉलेज हे खरं प्रॉपर्टी आहे, ते कधीही कमी होत नाही. स्किल्स इन्व्हेस्टिंग हीच फ्युचरची गॅरंटी आहे. पैसे आपोआप अट्रॅक्ट होतील. आता माझा एक प्रश्न तुमच्यासाठी, पुढचे 6 महिने तुम्ही कोणती नवी स्किल शिकणार आहात? कमेंट मध्ये नक्की लिहा. कदाचित तुमचं उत्तर दुसऱ्याला इन्स्पिरेशन देईल. तर मंडळी, हे होते रिच डॅड पुअर डॅडचे 6 रूल्स ऑफ मनी. 1, पैशासाठी काम करू नका. 2, असेट खरेदी करा, लायबिलिटीज टाळा. 3, स्वतःचा बिझनेस सांभाळा. 4, फायनान्शियल एज्युकेशन घ्या. 5, शहाणपणाने रिस्क घ्या. 6, स्किल शिका आणि वापरा. या 6 नियमाचे पालन केलं तर श्रीमंती तुमच्यापासून दूर राहणार नाही. कमेंट मध्ये सांगा, तुम्ही आजपासून कोणता रूल फॉलो करणार आहात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फायनान्स मंत्राला सबस्क्राईब करा.